तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार हे जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता इथे आपल्याला पाहायला मिळते की अर्णव कशा पद्धतीने आता अंजलीबरोबर मिळून राकेशला बनवणार ईश्वरीचा भाऊ आणि जिरवणार सगळी मस्ती. आता जाणून घेऊया नक्की अर्णव कशी जिरवणार राकेशची मस्ती. तर आता आपण पाहतोय की सध्या राजेश शिर्केंच्या घरी दिवाळीचं वातावरण आहे. दिवाळी असल्यामुळे रोज नवनवीन सगळे छान कपडे घालून सुंदर नटून प्रत्येक दिवस प्रत्येक सण अगदी उत्साहाने साजरा करतायत आणि ईश्वरीचा हातचा खमंग फराळही करतायत. तर आता भाऊबीजेचा सण असतो आणि त्या दिवसाला आता अंजली खूपच जास्त खुश असते. किचनमध्ये काम करत असणाऱ्या ईश्वरीकडे अंजली येते. अंजलीच्या चेहऱ्यावरचं हसू बघून ईश्वरी म्हणते, आज ताई खूप खुश आहात तुम्ही. त्यावर अंजली सांगत असते, ईश्वरी तुला खरं सांगू का, मी पहिल्यापासून प्रत्येक दिवशीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. जेव्हापासून माझं आणि यांचं लग्न झालं आहे तेव्हापासून यांनी मला सांगितलं, तू कोणत्याही गोष्टीची काळजी करत जाऊ नको, कायम खुश राहत जा. मी आहे प्रत्येक गोष्टीची काळजी करायला. आणि महत्त्वाचं म्हणजे सांगू का, भाऊबीज आणि रक्षाबंधन हे 2 दिवस तर असे आहेत, या 2 दिवशी मी खास करून खुश असते. इतक्यात तिकडे वल्लरी येते. वल्लरी लगेचच अंजलीला म्हणायला लागते, अगं अंजली काय इथे टाईमपास करतेस, चल ना, भाऊबीज आहे ना, ओवाळायचं आहे की तुला आकाश आणि अर्णवला. इथे थांबून उपयोग काय, ज्यांना भाऊच नाही त्यांच्याबरोबर कशावर गप्पा मारतेस तू भाऊबीजीच्या. ज्यांना माहीतच नाही भाऊबीज आणि रक्षाबंधनाचं महत्त्व काय असतं तर काय करणार. असो, त्यांचं ठीक आहे गं, पण तुझं काय, तुला माहीत आहे ना या दिवसाचं महत्त्व. मग तू असा वेळ कसा वाया घालवतेस. चल चल, तुझे दोन्ही भाऊ तुझी वाट बघतायत बाहेर. चल चल चल, तू लवकर चल. आता मुद्दामून वल्लरी अंजलीला घाई करत असते, कारण ईश्वरीला भाऊ नाही आहे. त्याबरोबर अंजली म्हणते, मामी तू पुढे हो, मी आलेच. त्याबरोबर वल्लरी लवकर ये एवढं सांगून पुढे सरसावते. त्याबरोबर आता अंजली ही ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी मामीचं बोलणं. त्यावर ईश्वरी म्हणते, नाही घेतलेलं मी मनावर, सवय झाली आहे आता त्यांच्या अशा टुचक्या बोलण्याची. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते, तुला माहिती आहे मला पहिल्यापासून रक्षाबंधन आणि भाऊबीज ह्या दोन्ही सणांची खूप ओढ असते. कारण चिंटू अगदी कुठेही असला ना, अगदी कुठेही, तरीही तो रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन्ही दिवस कधी चुकवत नाही. तो त्या दिवसांना माझ्याजवळ नक्की पोहोचलेला असतो. कारण एकदा रक्षाबंधन चुकवली होती त्याने आणि त्यावेळी मी 8 दिवस त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. त्यावेळेस चिंटू इंदोरवरून परत आला होता, ताई अगं माझ्याशी बोल करायला. आणि तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की पुन्हा जर सण चुकवला तर. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणते, हो ना बरोबर आहे, आता सणाच्या दिवशी तरी यायला नको का. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी अर्णव आलेला असतो. अर्णव आता अंजलीला आणि ईश्वरीला म्हणतो, आज काय तुम्ही इथे किचनमध्ये पॉडकास्ट करायचं ठरवलं आहे का, कशावर इतक्या वेळ गप्पा मारताय, चला बाहेर. त्याबरोबर आजीसुद्धा आता तिथे येते आणि म्हणत असते, नको त्यावेळी वेळ वाया घालवण्याची सवय ही राजेश शिर्केंच्या घरात नाही. ही सुद्धा गोष्ट तुला माहीत नाही आहे का. नाही, सून म्हणून मिरवतेस, मग राजेश शिर्केंच्या घरातल्या ज्या रीतीभाती आहेत त्या का माहीत नाही तुला. माझ्या सात्विकाने प्रत्येक गोष्ट कायम मुहूर्तावर केली. त्याबरोबर आता लगेचच अंजली म्हणत असते, अगं आजी त्यात तिची काहीच चूक नाही आहे, ॲक्च्युली मीच तिला सांगत होते चिंटूचं आणि माझा. त्याबरोबर लगेचच ईश्वरी म्हणते, जाऊ देत ना ताई, कशाला उगाच वेळ वाया घालवायचा. आताच आजी म्हणाल्या ना, आईंना सगळं मुहूर्तावर केलेलं लागायचं, म्हणून जाऊया ना सगळे बाहेर. आणि त्यानंतर आता ईश्वरी ही म्हणते, तुम्ही सगळे पुढे व्हा, मी आलेच. आता अंजली म्हणते, तू का थांबतेस. ईश्वरी म्हणते, मिठाई घेऊन आले ना. आता मग सगळे बाकीचे पुढे जातात. अर्णव नोटीस करतो ईश्वरीचा मूड फार काही बरा नाही आहे. अर्णव पुन्हा सगळे पुढे जातात त्यांच्याबरोबर पुढे जातो आणि सगळे पुढे गेल्यावर मागे येऊन ईश्वरीला विचारतो, मिस इंदौर काही झालं आहे का, तो राजेश पुन्हा तुला काही. त्यावर ईश्वरी म्हणते, नाही काही नाही, तसं काहीच नाही आहे ते. त्याबरोबर अर्णव म्हणतो, मग तुझा मूड का नाही आहे. अगं प्रत्येक वेळेस नॉनस्टॉप बडबड करतेस तू, मग आज इतका शांत आणि नॉर्मल सूर कसा लागला आहे, काही झालं आहे का. ईश्वरी म्हणते, नाही तुम्ही व्हा ना पुढे. अंजलीताई पुढे गेल्या ना, वाट बघत असतील त्या तुमची, आणि मुहूर्त चुकायला नको, जा तुम्ही, मी येते. ईश्वरी अर्णवलासुद्धा पुढे पाठवून देते आणि तिला आता लावण्य आणि वल्लरीने बोललेले शब्द आठवत असतात. अर्णवबरोबर लग्न करण्याची तुझी मुळात लायकीच नाही आहे. त्याला काय गरज आहे तुझ्यासारख्या इतक्या भिकारड्या आणि मिडल क्लास मुलीच्या प्रेमात पडण्याची. त्याबरोबर आता लगेचच अंजली ही अर्णव आणि आकाशला ओवाळायला बसते. नेहमीप्रमाणे
अंजली ही पहिलं अर्णवला ओवाळायला ताट वर घेते. त्याबरोबर लगेच आकाश अंजलीकडे बघतो. तशी लगेच अंजली म्हणते, नाही, पहिला मान माझ्या धाकट्या भावाचाच. आणि मग पहिलं ते आकाशलाच नेहमीप्रमाणे ओवाळते आणि मग अर्णवला ओवाळते. आणि मग म्हणते, अरे पण मिठाई कुठे राहिली? अगं ईश्वरी लवकर ये. मग ईश्वरी तिथे येते आणि मिठाई देते. त्याबरोबर आता अंजली लगेचच त्या दोघांना म्हणत असते, यावेळची मिठाई स्पेशल आहे, कारण यावेळची मिठाईसुद्धा ईश्वरीने बनवलेली आहे. नाहीतर दरवर्षी हा चिंटू मिठाई पण विकत आणूया असं सांगतो. त्याबरोबर आता लगेचच मिठाई आता आकाशलाच अंजली पहिली भरवत असते. तर अर्णव म्हणतो, नाही, ओवाळच ना त्याला पहिलं, आता मिठाई मला भरव पहिली. तसं लगेच आकाश म्हणतो, असं कसं? ओवाळलंय मला, मग मिठाई पण मलाच भरवायची. आता दोघं भाऊ मला मिठाई पहिली भरवायची, मला मिठाई पहिली भरवायची वरून भांडतात. ईश्वरी म्हणते, अर्णव सर लहान आहात का हो तुम्ही? त्यावर अर्णव म्हणतो, अरे मी लहान आहे का? मग तो तरी कुठे लहान आहे, तो पण झाला की आता मोठा. त्यावर अंजली म्हणते, तुझ्यापेक्षा लहान आहे ना चिंटू. आणि मग आता ती म्हणते, बरं ठीक आहे. आणि ते दोघांना 2 हातांनी मिठाई भरवते आणि म्हणते, झालं समाधान. त्यानंतर आता लगेचच ते दोघं पाटावरून उठल्यावर आता अंजली राकेशला म्हणते, अहो आता तुम्ही येऊन पाटावर बसा. राकेश म्हणतो, मी? अगं पण मला कोण ओवाळणार आहे अंजली, मी अनाथ आहे. त्याबरोबर अंजली म्हणत असते, अहो असं का म्हणता तुम्ही सारखं सारखं? आम्ही सगळे आहोत की नाही तुमचं कुटुंब. मग आणि आत्तापर्यंत तुम्हाला बहीण नव्हती, पण आता आहे की? त्यावर लगेचच राकेश विचारतो, कोण? त्यावरती म्हणते, अहो ईश्वरी माझ्या भावाची बायको आहे, म्हणजे तुमची वर बहीणच झाली ना. आणि तसंही आपल्याकडे नंदव्याला राखी बांधलेली चालते, म्हणून ईश्वरी तुम्हाला राखी बांधू शकते. ईश्वरी तुला चालेल ना गं, तू बांधशील ना यांना राखी, म्हणजे तुला भाऊ होईल आणि यांना बहीण. तसंही तू काळजी करू नको, ज्या दिवसापासून तू राजेशना भाऊ मानशील ना, त्या दिवसापासून ते कायम तुझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, खंबीरपणे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या भावाच्या विरोधात जर तुम्ही गेलात तर मी सुद्धा माझ्या भावाच्या बाजूने उभी राहीन. त्याबरोबर लगेचच अर्णव या संधीचा फायदा घेतो आणि म्हणत असतो, ताई अगं तुला माझ्या बाजूने उभी राहण्याची गरजच लागणार नाही. जिजूच ठामपणे माझा कान पिळतील जिथे मी चुकीचा वागेन तिथे. काय जिजू, बरोबर ना? त्यावर अंजली म्हणते, अरे असं कसं बोलतोयस तू, मी तुझ्या बाजूने बोलतेय ना. ते सगळं सोडा, आधी तुम्ही पाटावर तर बसा, मग बघू कुठला भाऊ बहीण कोणावर भारी पडतोय ते, मी आणि चिंटू की तुम्ही आणि ईश्वरी. चला बसून घ्या पाटावर. त्यावर लगेच आता राकेश म्हणत असतो, अगं नाही, नको. त्याबरोबर अंजली म्हणते, अहो असं काय करताय, मी म्हणते ना बसा म्हणून. त्यावर राकेश म्हणतो, अगं अर्णवची बायको आहे ती, शेवटी राजे शिर्क्यांची सून, तिला द्यायला माझ्याकडे सध्या तिच्या तोला मुलाचं असं काही नाही आहे, म्हणून नको. मी गरीब आहे, मी मिडल क्लास आहे, माझ्यासारख्या माणसाला राखी बांधायची म्हणजे. त्याबरोबर लगेचच अंजली ईश्वरीच्या चेहऱ्यावर हात फिरवते आणि म्हणते, अहो बघा, माझ्या भावाची बायको बिचारी किती साधी सरळ आहे बघा. तिला ना पैशांपेक्षा, दागिन्यांपेक्षा, मोठमोठ्या महागड्या गिफ्टपेक्षा माणसांची किंमत जास्त आहे. ईश्वरी, हो ना? त्याबरोबर ईश्वरी म्हणते, हो ताई. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, आणि जर तुम्हाला ईश्वरीला काही गिफ्ट द्यायचंच आहे ना तर थांबा, मी आलेच. असं म्हणत आता ती पटकन तिच्या रूममध्ये जाते आणि एक नवीन कोरी साडी घेऊन येत म्हणते, ही घ्या, तुम्ही ही साडी गिफ्ट करा ईश्वरीला. त्यावर आता ईश्वरी म्हणते, ताई हो याची गरज नाही आहे. त्यावर आता अंजली सांगते, अगं नाही, गरज आहे, पद्धत असते अशी भेटवस्तू देण्याची. ही साडी यांनी माझ्यासाठी आणली होती, हे जेव्हा कॅनडाला गेले होते ना तिथून. पण मी हिच्यावर ब्लाऊज शिवला नव्हता किंवा हिला फॉल पिकोसुद्धा केलं नव्हतं. नवीन साडी आहे, तुम्ही करा ही ईश्वरीला भाऊबीज. आता खरं तर ईश्वरीला राकेशला ओवाळण्याची इच्छा अजिबातच नसते, पण अर्णव तिला खुणावत असतो की तो ओवाळ, त्यामुळे ईश्वरीला राकेशला ओवाळावं लागणार असतं. तर आता इथे राकेश हा पाटावरती बसलेला असतो खरा, पण राकेश हा मनातल्या मनातून अंजलीला खूप वाईट बोलत असतो. तो म्हणत असतो, माझी मूर्ख बावळट बायको, हिच्यामुळे आज माझ्या इंदोरी जिलबीकडून मला ओवाळून घ्यावं लागतंय. पण ओवाळून घेतलं म्हणून ते पाळेनच असं नाही ना. जर मी ओवाळून घेतलेलं पाळलं, शब्द दिलेला पूर्ण केला, तर मी राजेश थोडीच होईन. त्याबरोबर आता लगेचच अंजली विचारते, काय हो, काय झालं, तुमचा चेहरा का असा पडलाय, बोला ना काहीतरी, तुम्हाला चालेल ना ईश्वरीने तुम्हाला ओवाळलेलं. त्यावर राजेश काही बोलणार इतक्यात अर्णव म्हणतो, मी सांगतो ना ताई जिजूंच्या मनात सध्या काय सुरू आहे ते. भाऊक झालेत जिजू. अगं आजपर्यंत कोणीच त्यांना ओवाळलेलं नाही आहे ना, पहिल्यांदा ईश्वरी त्यांना ओवाळणार आहे, त्यामुळे त्यांना जरा भरून आला आहे हा प्रसंग. बरोबर बोलतोय ना मी जिजू? मी सिंदोर, हो पुढे जा, ओवाळ जिजूना.
त्याबरोबर आता ईश्वरीच्या मनातच नसतं राकेशला ओवाळण्याचं. ईश्वरी अर्णवकडे बघत असते तर अर्णव तिला खुणावतो की जा आणि ओवाळ. आता ईश्वरीला तिथे काहीच बोलता येत नाही. ती आता पुढे जात असते, मनातल्या मनात म्हणत असते काय चाललं हे अर्णव सरांचं, का ओवाळायला सांगतायत हे मला त्या नीच माणसाला, लायकी आहे का त्याची भाऊ म्हणून घेण्याची, भावा बहिणीच्या नावाला कलंक लागण्यासारखी ही गोष्ट. अर्णव ईश्वरीला पुन्हा खुणवतो, ओवाळ त्याला. मग आता अर्णव खुणावतो त्यामुळे ईश्वरी राकेशला ओवाळायला बसते. अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो मिसिंदौर मला माहीत आहे सध्या तुला माझा राग येतोय मनातून, सध्या तुला असं वाटतंय की मी हा का मूर्खपणा करतोय, का बावळटपणा करतोय, पण ह्या मूर्खपणा करण्यामागे खूप मोठं कारण आहे. राकेश माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही आहे, त्याला मी तुझा भाऊ बनवतोय. काळजी करू नकोस गं, लवकरच मी त्याला सगळ्यांसमोर रिव्हील करणारच आहे. त्याबरोबर आता लगेचच आजी म्हणते ओवाळून घे पटकन जावई बापूंना, जावई बापूंना फार काळ टाटगळत ठेवू नकोस. त्याबरोबर ईश्वरी म्हणते हो आजी, लगेच ओवाळते. आणि मग आता ती पुढे सरसावते आणि आता ती औक्षण करून घेते. त्याबरोबर लावण्याला मात्र हे सगळं बघून खूपच जास्त राग येत असतो. लावण्या मनातल्या मनात म्हणत असते शी, हे जिजू कसले डबल ढोलकी आहेत. आता मला बोलले की मी तुझ्या बाजूने आहे, मी तुझ्या बाजूने आहे, ही ईश्वरी मला पसंत नाही आहे, आणि आता ह्या ईश्वरीच्या हातून ओवाळून घेत आहेत. लाज कशी वाटत नाही आहे जिजूंना, असं कसं दोन तोंडाने माणूस बोलू शकतं. त्याबरोबर आता वल्लरीला मनातून राग येत असतो ईश्वरीचा. तिला वाटत असतं की हळूहळू या घरातल्या माणसांच्या मनामध्ये ही एक एक पायलीने जास्त घर करत चालली आहे. काहीही झालं तरी हिला ताबडतोब निस्तनाभूत केलंच पाहिजे. जर असंच ही पुढे जात राहिली तर नंतर हिला घराबाहेर काढून लावण्याला या घरात आणून अर्णवची सगळी प्रॉपर्टी, त्याचा सर्व बिझनेस माझ्या आकाशला मिळवून देणं मला अवघड जाईल. काहीही झालं तरी आकाशला ही सगळी संपत्ती मला मिळवून द्यायचीच आहे. लहानाचं मोठं केलं या अर्णवला आणि ह्या अंजलीला, ते काय फक्त यासाठीच नाही, ह्यांच्या आईला. त्याबरोबर लगेचच आता मामी काय गं, तू काय एवढी गप्पा आणि मक्खासारखी उभी आहेस, असं अर्णव मामीला विचारतो. तशी मामी म्हणते काही नाही रे, आपल्या जावई बापूंना बहीण नाही ना, आज पहिल्यांदा त्यांना कोणीतरी औक्षण करणार आहे, म्हणून मी सुद्धा जरा भावनिक झाले. त्याबरोबर आता लगेचच मामा हा म्हणायला लागतो की बापरे वल्लरी, भावनिक शब्द तुझ्या तोंडून शोभत नाही बरं. त्याबरोबर आता लगेचच इकडे अंजली म्हणते ईश्वरी ओवाळ. मग ईश्वरीचं ओवाळून झाल्यावर अंजली म्हणत असते चला, आज खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये भाऊबीज झाली असं मला वाटते. दरवर्षी मी चिंटूला ओवाळायचे, आकाशला ओवाळायचे, पण माझ्या नवऱ्याला मात्र कोणीच ओवाळायला नव्हतं. या गोष्टीचं दुःख मला कायम होतं. माझ्या मनामध्ये या गोष्टीची सल होती, पण आता माझ्या मनातली सल दूर झाली, कारण आजपासून ईश्वरी आहे ना राजेशना बहीण. त्याबरोबर आता लगेचच ईश्वरी ही राजेशला ओवाळते, राजेशने दिलेले ते गिफ्ट घेते आणि आता ती उठत असते. त्याबरोबर राजेश म्हणतो नमस्कार. नमस्कार राहिला, मोठ्यांच्या पाया पडायचं असतं ईश्वरीजी, तुम्हाला माहीत नाही आहे का ही गोष्ट. त्याबरोबर आता नाईलाजाने ईश्वरीला राकेशच्या पाया पडावं लागतं. राकेश ईश्वरीच्या डोक्यावरून हात नीच पद्धतीने फिरवतो. ईश्वरीला खूप राग येतो, पण तरीही तिला गप्प राहावं लागतं. त्यानंतर आता ईश्वरी ओवाळून झाल्यावर ताबडतोब रूममध्ये निघून येते. आता अर्णवच्या लक्षात आलेलंच असतं की ईश्वरी नाराज आहे, त्यामुळे अर्णव हा आता लगेच ताई मी आलोच, ईश्वरी साडी ठेवायला गेली आहे आणि मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, तुमचं चालू द्या, तुम्ही मजा मस्ती करताय, मी आलो वरून जाऊन, असं म्हणतो. आणि मग आता लगेचच तो वरती ईश्वरीकडे येतो. आता ईश्वरीकडे अर्णव आल्यावर तो बघतो तर काय, ईश्वरीने ती साडी बेडवरती टाकून दिलेली असते. अर्णव म्हणत असतो वस्तुकांची किंमत करावी हे फक्त इतरांनाच सांगायचं नसतं, स्वतःसुद्धा स्वतःवर थोडं इम्प्लिमेंट करावं. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते गप्प बसाव तुम्ही, तुम्हाला सर्व गोष्ट म्हणजे मस्करीच वाटते का. अर्णव म्हणतो हां, आज आली ना जुनी मिसिंदौर परत, एकदम जुन्यासारखी बोललीस. त्याबरोबर ईश्वरी म्हणते अहो काय चाललं आहे तुमचं, तो इतका नीच, नालायक, हरामखोर, निर्लज्ज माणूस, त्याला तुम्ही मला ओवाळायला सांगितलं, तो माझा भाऊ. मी ना रस्त्यावर बसलेल्या एखाद्या भिकाऱ्याला सुद्धा राखी बांधेल, कारण तो सुद्धा प्रामाणिकपणे भीक मागतो, प्रामाणिकपणे त्याचं काम करतो, पोट भरतो. पण ह्या नीच माणसाचं औक्षण करायला लावून तुम्ही ना भाऊबीज ह्या सणाचाही अपमान केला आहे, भाऊ बहीण या नात्याचाही अपमान केला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही माझा अपमान केला आहे. समजलं तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं मी कोणालाही ओवाळू शकते का. त्याबरोबर अर्णव म्हणतो झालं तुझं बोलून,
आता मी बोलू? त्यावर ईश्वरी म्हणते, नाही झालेलं माझं बोलून. मला सांगा, उद्या जर लावण्याला तुम्हाला ओवाळायला लावलं तर तुम्हाला चालेल? तिने ओवाळलेलं. त्यावर अर्णव म्हणतो, लावण्य का ओवाळेल मला? मी आणि ती आम्ही पूर्वीपासून कलीग आहोत. इतक्यात ईश्वरीला आता नम्रता कॉल करते. नम्रता आता ईश्वरीला विचारत असते, इशू काय ग, कशी झाली भाऊबीज तुमच्याकडची? झाली ना व्यवस्थित? आपल्या घरी तर भाऊबीजेचा सण आपण साजरा नाही करायचो, पण तिकडे नम्रताताई आकाश सरांना आणि अर्णव सरांना भाऊबीज करणार असतील ना, म्हणून म्हटलं फोन करून विचारावं कसा झाला तिकडचा सण म्हणून. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणायला लागते की काय नाही ताई, गडबड झाली आहे इथे. त्याबरोबर आता लगेचच पुन्हा एकदा नम्रता विचारते, हाय भगवान इशू, अगं तू का सारखी गडबड करत असतेस? आता काय झालं? त्याबरोबर इशू म्हणत असते, काही नाही ग ताई, छोटीशीच गडबड झाली आहे, बाकी काय नाही, फार औक्षणाच्या बाबतीतच झालं आहे ते, माझं काय नाही आहे. हां बरं ताई, मी तुला नंतर करू का गं? असं म्हणत आता ती लगेचच फोन कट करते आणि अर्णवला म्हणत असते, तुम्ही जा ना प्लीज, तुम्ही जा, खाली तुमची भावंडं तुमची सगळी फॅमिली बसली आहे ना, तुम्ही जा त्यांच्याबरोबर एन्जॉय करा, माझ्याजवळ बोलायला प्लीज येऊ नका, माझं डोकं बोलण्याच्या मनस्थितीत नाहीच आहे. अर्णव म्हणतो, अच्छा माझी सगळी फॅमिली आणि तुझं काय? त्याबरोबर इशू म्हणत असते, तुम्ही ना. त्यावर अर्णव म्हणतो, शट अप, एकदम गप्प, आता मला बोलू दे, मी बोलतो, तू ऐक. मला माहिती आहे तो राजेश काय लायकीचा आहे, त्याला ओवाळलं पाहिजे की नाही मला सगळं माहिती आहे आणि मला सगळं मान्यसुद्धा आहे, कळलं? पण त्याला आज तुला ओवाळायला लावण्यामागचं कारण खूप वेगळं आणि खास होतं. त्याला कळू देत ना त्याची लायकी काय आहे, त्याची जागा काय आहे. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, भावाची जागा खूप महत्त्वाची असते एखाद्या मुलीच्या आयुष्यात, तुम्हालासुद्धा आहे ना बहीण मग? त्याबरोबर अर्णव म्हणतो, अगं पण त्याला हे कळणं गरजेचं आहे ना की तू कधीच त्याला मिळू शकत नाही, म्हणून मी आज त्याला तुला ओवाळायला लावलं होतं, कळलं का? आणि महत्त्वाचं म्हणजे ताई म्हणाली ना म्हणून. त्याबरोबर इशू म्हणत असते, अहो ताईंना सांगितलं असतं मी मला नाही ओवाळायचं म्हणून त्याला. अर्णव म्हणत असतो, हे बघ, मी कुठलीच गोष्ट कधीच लॉजिकशिवाय किंवा विचार न करता करत नाही. मी प्रत्येक गोष्ट करतो ती विचारपूर्वक आणि लॉजिक असेल तेव्हाच. त्याबरोबर इशू म्हणत असते, मग सांगा ना मला, एक्सप्लेन करा की हे सगळं करण्यामागे तुमचं इंटेन्शन काय होतं? अर्णव म्हणत असतो, याच्या मागचं माझं इंटेन्शन फक्त एवढंच होतं की इतक्यात आता मामा त्या ठिकाणी येतो आणि मामा मग ईश्वरीला समजावून सांगतो की ईश्वरी, चिंटूने जे केलं ते अतिशय योग्य आणि बरोबर होतं. हे बघ, सध्या तुझं डोकं गरम आहे, त्यामुळे तुला चिंटूने जे केलं ते पटत नाही आहे, पण एकदा का तू शांत डोक्याने विचार केलास ना की तुला पटेल. अगं प्रत्येक वेळेस तो राकेश तुझ्याबरोबर नालायकपणाने वागतो, तुझ्याबरोबर फालतू काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, तुला इन्सिक्युअर फील होईल असं वागवतो, पण आज अर्णवने त्याच्याबरोबर तुला भाऊबीज करायला लावून खऱ्या अर्थाने खरं तर त्याला दाखवून दिलं आहे की तो जो विचार करतो तो कधीही शक्य होणार नाही आहे, कळतंय का तुला? त्याबरोबर आता अर्णव ईश्वरीला म्हणतो, आता तरी पटतंय का की अजूनही तुला स्वतःचंच घोडं दामटवायचं आहे? त्याबरोबर मामा म्हणतो, बाप रे. त्यावर अर्णव म्हणतो, काय झालं मामा? त्यावर मामा म्हणतो, इतकं मराठी, घोडं दामटवायचं आहे काय रे? त्यावर अर्णव म्हणतो, संगतीचा परिणाम. त्याबरोबर मामा म्हणतो, चांगला आहे. अर्णव म्हणतो, कसला चांगला आहे? खरं तर हिने माझ्याबरोबर राहून इंग्लिश शिकायला हवं होतं, तर मी हिच्याबरोबर राहून मराठी शिकत चाललो आहे. त्याबरोबर मामा म्हणतो, अरे मग शिकायलाच हवं, मातृभाषा आहे तुझी. त्यावर आता ईश्वरी लगेचच म्हणायला लागते, हाव ना मामा, नाहीतर काय, फक्त दिवसभर ते इंग्रज असल्यासारखं नुसतं इंग्लिश बडबड नुसते इंग्लिशमध्ये करत राहायची. काय तर म्हणे एटिकेट. आता एटिकेट एवढा अवघड शब्द बोलण्याची काही गरज आहे ना, साधा सोपा शब्द मॅनर्स, मग बोलावा की तो. त्याबरोबर आता ईश्वरीचा मूड बरा झालेला असतो आणि ईश्वरी आता अर्णवबरोबर पुन्हा नेहमीसारखी भांडायला लागलेली असते. मामा अर्णवकडे बघतो आणि हसतो. त्याबरोबर अर्णवसुद्धा मामाला अलगद कानामध्ये सांगतो, हे असंच आहे. त्यानंतर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.